आजची तरुण पिढी कुठेतरी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे, परंतु या वारीमध्ये तुम्ही आज इतकी वर्ष येता, तुम्ही तरुण पिढीला कोणता संदेश द्याल? तरुण पिढीला मी हा संदेश देईन की खरंच तरुण पिढीने खऱ्या अर्थानं या विज्ञान युगामध्ये जगायचं असेल, ह्या मोबाईलच्या युगामध्ये जगायचं असेल तर तरुण पिढीने खऱ्या अर्थानं हा परमार्थाची वाट धरली पाहिजे. कारण परमार्थाशिवाय या तरुण पिढीला पर्याय नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळणी जाय, मग रामनाम उपजे आवडे आणि सुख घडोघडी वाढू लागे. याच्यात खरंच सुख या परमार्थामध्ये. म्हणून तरुणांनी परमार्थाकडे वळालं पाहिजे, तरच आताची तरुण पिढी या युगामध्ये तरुण जाईल. हे पहा, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी मुखी बोला नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, हा सुख सोळा स्वर्गी नाही. तरुण पिढीने खऱ्या अर्थानं परमार्थाकडेच वळलं पाहिजे, याच्याशिवाय पर्याय नाही. तरुण पिढी जर अशी जर खाताड पेताड जर असं आणि ती जर परमार्थाला जर वळाली तर त्यांना त्या गोष्टीची कुठली वासना देखील होणार नाही. कारण परमार्थ या गोष्टीला ज्ञानोबा तुकोबारायांचे हे विचार आहेत. ज्ञानोबा तुकोबारायांचे विचार आहेत की तरुण पिढी खऱ्या अर्थानं एक चांगल्या मार्गाला वळल आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावा, गाथा वाचावा आणि हरिपाठ म्हणावा, भजन कीर्तन प्रवचन करावा. याच्यामध्ये तरुण पिढी तारून गेल्याशिवाय राहणार नाही.